अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत. बघा, दत्त जयंती निमित्त आपण आता रोज सेवा बघत आहोत की आपल्याला 21 दिवसांसाठी किंवा 11 दिवसांसाठी 7 दिवसांसाठी कोणत्या सेवा करायच्या आहेत. तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. काल सुद्धा मी ज्यांना पारायण करायला जमत नाही किंवा कोणतेही नियम पाळायला त्यांना जमत नाही, कोणतीही सेवा करायला जमत नाही, काल सुद्धा त्यांच्यासाठी मी जप नामस्मरणाचा जो काही व्हिडिओ आहे, आपल्याला तुम्ही 11,000, 25,000, 55,000 किंवा 1,25,00,000 जप कसा करू शकता. नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद असते. मी तुम्हाला कालही सांगितलं होतं. बघा, तुम्हाला मी आजही सांगत आहे की नामस्मरण हे सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. कोणतीही सेवा तुम्ही करू नका, तुम्ही फक्त अखंड नामस्मरण करा. तुम्हाला कोणतीही सेवा तुम्हाला पारायण करायला जमत नाही ना, स्वामींसमोर तासनतास बसून तुम्हाला सेवा करायला जमत नाही, तुम्ही फक्त नामस्मरण करा. अखंड स्वामी नाम तुमच्या मुखात असू द्या, तुम्हाला कोणतीही सेवा करायची गरज पडणार नाही आणि स्वामी सदैव तुमच्या सोबत असतील. फक्त नामस्मरणामध्ये एवढी ताकद असते, लक्षात घ्या. आता बघा, आज आपण बघणार आहोत की दत्त जयंती आता लवकरच येत आहे. 26 डिसेंबर दत्त जयंती आहे. दत्त जयंती निमित्त आपल्याला स्वामींना एक भेट वस्तू द्यायची आहे. स्वामी महाराज आपले स्वामी जे आहे ते दत्त महाराजांचा अवतार आहे. आणि बघा, आपला वाढदिवस जेव्हा असतो, आता लहानांपासून मोठ्यापर्यंत जर घेतलं तर जेव्हा आपण कोणत्याही व्यक्तीला त्याच्या वाढदिवसानिमित्त एखादी भेटवस्तू दिली, भले ती खूप महागडी नसेल, अगदी छोटीशी असेल, पण आपण जर त्याला मनापासून आपल्या अंतःकरणापासून एखादी भेटवस्तू जर दिली तर त्याला खूप आनंद होतो. अगदी आपल्याला सुद्धा होतो. आपल्याला जर कोणी आपल्याला न सांगता एखादी छोटीशी भेटवस्तू जरी दिली तरी आपल्याला खूप आनंद होतो. कारण की त्याचं कारण असं आहे की ती व्यक्ती जी काही भेटवस्तू आपल्याला देते ती त्यांच्या अंतःकरणापासून असते, मनापासून असते, त्यात तिचं प्रेम असतं. तसंच आपल्याला स्वामींना या दत्त जयंतीला एक भेटवस्तू द्यायची आहे. खूप काही महागडी वस्तू आपल्याला द्यायची नाही आणि स्वामी आपल्याकडनं कधीच अपेक्षा करत नाही. स्वामींना कधीच त्यांच्या भक्तांकडनं काहीच नको असतं. स्वामींना फक्त त्यांच्या भक्तांची भक्ती, निस्सीम प्रेम, श्रद्धा, विश्वास एवढंच हवं असतं. पण आपल्या भक्तांचं पण कर्तव्य आहे की स्वामी महाराज आपल्यासाठी रोज इतके श्रम घेतात की माझा भक्त सुखरूप आहे का, माझा भक्त संकटात आहे का. आपले संकट सोडवताना, आपले दुःख सोडवताना, आपल्याला मार्ग दाखवताना, आपल्या इच्छा पूर्ण करताना स्वामींना किती त्रास होत असेल याचा आपण भक्त कधीच विचार करू शकत नाही. बघा, आपले स्वामी जे आहे ते आपल्याला निस्वार्थीपणे आपल्या इच्छा पूर्ण करत असतात, आपल्याला प्रेम देत असतात, आपल्याला मार्ग दाखवत असतात. त्यात हे सगळं काही आपले स्वामी निस्वार्थीपणाने करत असतात. का? फक्त त्यांचं त्यांच्या भक्तावर प्रेम आहे म्हणून ते आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. पण आपण भक्त काय करतो? आपण भक्त आपल्याच इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींची सेवा करतो. आपला स्वार्थ कुठेतरी त्या सेवेमध्ये असतो म्हणून आपण स्वामींची सेवा करतो. असे पण भक्त आहेत की जे निस्वार्थीपणाने स्वामींची सेवा करतात. खूप चांगले आहे. बघा, जेव्हा तुम्ही निस्वार्थीपणाने स्वामींची सेवा करताना तेव्हा स्वामींना तुम्हाला मागायची काहीच गरज पडत नाही. जेव्हा कोणतीही व्यक्तीने स्वार्थीपणाने आपल्याला काहीतरी वस्तू आणून देते, त्यात तिचा काहीच स्वार्थ नाही, तेव्हा आपल्याला सुद्धा किती आनंद होतो. मग ते तर साक्षात ब्रह्मांड नायक आहे. जर त्यांना तर आपल्याकडनं काहीच नकोय, पण आपण एक भक्त म्हणून निस्वार्थीपणाने त्यांना जर एखादी वस्तू दिली, एखादी गोष्ट केली, त्यांच्यासाठी एखादी सेवा केली तर त्यांना किती आनंद होईल हा आपण विचार केला पाहिजे. बघा भक्तांनो, स्वामी आपल्याला देण्यासाठीच बसलेले आहेत. स्वामींना आपण मायबाप मानतो, गुरु मानतो. कोणतंही नातं तुम्ही देत असाल स्वामींना, जर तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वामी भक्त आहात, तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणारच आहे 100%. स्वामींना तुम्ही काहीतरी नातं देत असाल, कोणी आजोबा म्हणत असेल, कोणी मायबाप, गुरु म्हणत असेल. बघा, तुम्ही स्वामींना कोणतंही नातं द्या, पण बघा, दुःख असताना फक्त स्वामींना आठवू नका, तर सुखात सुद्धा स्वामी आपल्याला आठवले पाहिजे. स्वामी जर आपल्या घरात आहेत, आपण स्वामींना सर्वस्व मानतो ना, मग स्वामींची पदोपदी आठवण आपल्याला झाली पाहिजे की स्वामी माझ्यासाठी तुम्ही आहात. आणि स्वामींना जसं आपण आपल्या घरातल्या व्यक्तीला आपल्या मनातलं सर्व काही सांगतो, आपलं कुटुंब आपल्यासाठी सर्वस्व असतं.
आपले आई वडील असो, मुलगा मुलगी असो, पती पत्नी असो, आपण आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना आपलं मानतो. त्यांच्यावर कधीही काही संकट येऊ नये अशी आपण प्रार्थना स्वामींना करत असतो. मग स्वामी सुद्धा आपल्या कुटुंबातलेच व्यक्ती आहेत, हा विचार आपण कधी करत नाही. बघा, जसं दिवसभरात काय घडलं ते आपण सगळ्यातून आपल्या कुटुंबात ज्याला आपण सर्वस्व मानतो त्या कुटुंबातल्या व्यक्तीला आपण सांगत असतो. पती असेल तर पत्नीला सांगत असतात, पत्नी असेल तर पतीला, किंवा कोणत्याही व्यक्तीला आपण आई वडिलांना सांगत असतो की असं असं झालं आहे, तसं झालं आहे. किंवा आपण एकमेकांसोबत आपल्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत, जे आपले संकट आहेत, दुःख आहे, ते आपण एकमेकांसोबत शेअर करत असतो आणि आपल्याला पण खूप हलकं वाटतं. तसंच जेव्हा आपण स्वामींना आपल्या घरात स्थान दिलेलं आहे ना, हे घर पण स्वामींचंच आहे, आपलं नाहीच आहे. स्वामींनीच ते आपल्याला घर दिलेलं आहे. पण स्वामींची मूर्ती, फोटो आपल्या घरामध्ये आहे. आपण स्वामींना सर्वस्व मानतो. तर स्वामीसुद्धा आपल्या कुटुंबातली एक व्यक्तीच आहे. ही गोष्ट कधीही विसरू नका. कारण की बघा, स्वामींना आपण सर्वस्व मानतो ना, तर स्वामींना सुद्धा आपल्या रोजच्या जीवनात आपल्यासोबत काय घडलं, काय नाही, हे रोज आपण सांगायला पाहिजे. स्वामींना खूप आनंद होईल. बघा, जेव्हा दुःख असतं तेव्हा आपल्याला देव आठवतो. पण जेव्हा आपली एखादी इच्छा पूर्ण होते, एखादा सुखाचा क्षण आपल्यासमोर येतो, तेव्हा आपल्याला देव नाही आठवत, आपले स्वामी नाही आठवत. बरेच भक्त आहेत की त्यांना फक्त सगळ्यात आधी स्वामींचीच आठवण येते, सुखाचा क्षण असो किंवा दुःखाचा. पण बऱ्याच वेळेस आपल्याकडनं असं घडतं की सुखाचा एखादा क्षण आला की आपल्याला आपल्या घरातले सगळे व्यक्ती आठवतात, पण स्वामींची आठवण आपल्याला उशिरा येते, त्याच वेळेस येत नाही. पण आपण हे विसरतो की हा जो सुखाचा क्षण आहे तो फक्त स्वामींमुळे माझ्या जीवनात आलेला आहे. ही गोष्ट आपण कुठेतरी विसरून जातो. तीच गोष्ट तुम्ही विसरू नका. या दत्त जयंतीला आपल्याला हीच भेट स्वामींना द्यायची आहे की स्वामींना आपल्याला एक वचन द्यायचं आहे किंवा स्वामींना समोर बसून आपल्याला मनाशीच एक ठरवायचं आहे. जरी स्वामींना तुम्ही वचन देऊ नका, पण मनाशीच एक ठरवा. जसं मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर स्वामींना मुजरा करा, स्वामींचं दर्शन घ्या आणि रात्री झोपताना सुद्धा स्वामींना मनापासून मुजरा करून स्वामींचं दर्शन घेऊन मग झोपायला जा. असा मी व्हिडिओ तुमच्यासोबत मागच्या वेळेस शेअर केला होता. आज पण मी तुम्हाला तेच सांगत आहे. बघा, दिवसातून 5 मिनिटं तुम्ही जरी दिवसभर स्वामींची आठवण काढली नाही, कोणतीही सेवा केली नाही, पण तुम्ही जॉब करत आहात, तुमचा बिझनेस आहे, तुम्हाला नाही वेळ मिळत, पण तुम्ही फक्त स्वामीचं नामस्मरण करत आहात, तुम्हाला सेवा करायला वगैरे काहीच जमत नाही. तुमच्या परीने तुम्ही स्वामींची सेवा करत आहात. तुम्ही काहीच करू शकत नाही, पण दिवसातून फक्त तुम्ही 5 मिनिटं आपल्या स्वामींसाठी द्या. बघा, 5 मिनिटं का द्यायचे ते पण मी तुम्हाला सांगते. रोज सकाळी तुम्ही स्वामीचं दर्शन घेणारच आहात. स्वामीचं दर्शन घेऊनच आपण सुरुवात करणार आहोत सगळे स्वामी भक्त. पण रात्री झोपताना सुद्धा जेव्हा तुम्ही मुजरा करता ना, तेव्हा 5 मिनिटं स्वामींसमोर बसा. स्वामींना दिवसभरात काय काय घडलं हे आपण जसं आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना सांगत असतो, तसंच स्वामीसुद्धा आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. त्यामुळे स्वामींना दिवसभरात स्वामी माझ्यासोबत असं घडलं, ही व्यक्ती मला अशी बोलून गेली, किंवा माझ्यावर आता हे संकट आहे स्वामी, किंवा स्वामी मी आता काय करू? माझ्यासोबत हे प्रॉब्लेम सुरू आहेत, किंवा या या व्यक्तीने मला असं सांगितलं, माझ्यासोबत दिवसभरात असं घडलं. म्हणजे दिवसभरात तुमच्यासोबत काय काय घडत आहे, कोणती व्यक्ती तुम्हाला काय बोलून गेली, कोणत्या व्यक्तीने तुम्हाला येऊन काय सांगितलं, ही सगळं कारण आहे ना, संध्याकाळी जेव्हा तुम्ही स्वामींसमोर बसतात तेव्हा शांत मन स्थिर ठेवून स्वामींना, जरी तुम्ही नाही बोलले तोंडाने, तरी मनातल्या मनात स्वामींशी संवाद साधा. मनातल्या मनात स्वामींना सगळं काही सांगा. शेवटी स्वामी आपले अंतर्यामी आहे तो. स्वामींना आपल्या अंतर्मनातलं सगळं काही समजतं. आपण मनातल्या मनात जरी स्वामींशी संवाद साधला, तरी स्वामींना आपल्या मनातलं सगळं समजत असतं की माझा भक्त माझ्याशी काय बोलत आहे. हे स्वामी सगळं जाणत असतात. म्हणून दिवसभरात जे जे काही घडलं, जरी तुम्हाला एखादी व्यक्ती येऊन वाईट बोलून गेली असेल किंवा चांगलंही बोलून गेली असेल, तुमचं कौतुकही एखाद्या व्यक्तीने केलं असेल, तरी ते सगळं काही स्वामींना सांगत चला. स्वामींना दिवसभरात तुमच्यासोबत काय काय घडलं आहे ते सगळं सांगत जा. ते चांगलं असो किंवा वाईट असो. चांगलं जरी असेल तरी स्वामींना सांगायला विसरू नका. कारण की बघा, ते जे काही चांगले क्षण असतात, सुखाचा जो काही क्षण असतो, तो स्वामींनी तुमच्या जीवनात आणलेला आहे. तो काही
बघा, आपण निमित्त असतो कोणत्या गोष्टीला, कारण की शेवटी कर्ता आणि करिता स्वामीच आहेत. आपण फक्त आपण फक्त निमित्त आहोत. आपण घराबाहेर पडत आहोत, तर स्वामी आपल्याला घराबाहेरच घेऊन जात आहेत. आपण जे काही गोष्ट करत आहोत, ते स्वामी आपल्याकडनं करून घेत आहेत. आपण निमित्त आहोत. बाकी सगळं काही हे स्वामींच्या हातात आहे. आपल्या आयुष्याची दोरी स्वामींच्या हातात आहे. स्वामींना कुठे कोणाला कसं भेटवायचं, कसं मिळवायचं हे स्वामींना माहीत आहे. म्हणून सगळं काही जो खेळ आहे, तो फक्त स्वामींच्या हातात आहे. म्हणून दिवसभरात जे जे काही घडलं ते फक्त स्वामींना येऊन रात्री तुम्हाला सांगायचं आहे मनापासून. स्वामींना अंतःकरणापासून शांत चित्ताने स्वामींना सांगायचं आहे. स्वामींना मुजरा करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एक माळ घेणं शक्य असेल तर नक्की घ्या. नाही शक्य तर 11 वेळेस मनापासून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. स्वामींना मुजरा करा आणि मग झोपायला जा. ही छोटीशी भेटवस्तू आपल्याला स्वामींना या दत्त जयंतीला द्यायची आहे. बघा, स्वामी आपल्याला काहीच मागत नाही. तुम्ही स्वामींची सेवा करत आहात, स्वामींचं नामस्मरण करत आहात, स्वामी तुमच्या पदोपदी सोबत असतात. आपला कुठेतरी त्या सेवेमध्ये स्वार्थ असतो, म्हणून आपण स्वामींची सेवा करतो. कुठेतरी आपल्याला वाटतं की स्वामींनी माझी ही इच्छा पूर्ण करावी, तुम्ही असो किंवा मी असो, म्हणून आपण स्वामींची सेवा करतो. पण बघा, स्वामी आपल्याला निस्वार्थीपणाने काहीही देत असतात. स्वामी आपल्याला प्रेम देतात, आपल्या पाठीशी असतात, आपल्याला संकटातून सोडवतात. किती आभार मानावे त्या परमात्म्याचे. खरंच हे एवढे ब्रह्मांड नायक आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. ते प्रत्येक गोष्ट आपल्याला देतात, ती निस्वार्थीपणाने देत असतात. आणि आपण फक्त आपला स्वार्थ बघत असतो. शेवटी आपल्या माणसाचा जन्म आहे. पण बघा, आपण सुद्धा स्वामी भक्त आहोत, तर आपले पण काही कर्तव्य आहेत की स्वामींना आपण निस्वार्थीपणाने ही गोष्ट तरी द्यायलाच हवी. दिवसभरात जे काही घडलं आहे ते स्वामींना सांगत चला. स्वामी सुद्धा आपल्या कुटुंबातलाच एक हिस्सा आहे, एक सदस्य आहेत असं समजत चला आणि स्वामींना सांगत चला. तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ना, ते असेच स्वामी सॉल्व्ह करतील आणि तुम्हाला मार्ग तर मिळेलच हो, पण पदोपदी स्वामी तुमच्या सोबत असतीलच. स्वामींना माहीत आहे हा भक्त मनापासून मला सगळं काही सांगतो. माझं स्वामींना सगळं समजतं हो, की हा जो माझा भक्त आहे तो मला त्याच्या कुटुंबातली एक व्यक्ती मानतो, मला काहीतरी समजतो आणि तो रोज माझ्याजवळ येऊन सगळं दिवसभरात जे जे काही घडलं आहे ते सांगत असतो. स्वामींचं सुद्धा तुमच्यावर लक्ष असतं. म्हणून आपण स्वामी भक्त आहोत ना, तर 5 मिनिटं असे तुम्ही, नाही कोणती सेवा तुम्हाला करायला जमत नाही ना, तुम्ही फक्त 5 मिनिटं दिवसभरात जे जे काही घडलं ते स्वामींना सांगत चला. स्वामींना मुजरा करा आणि मग झोपायला जा. बघा, खूप सुंदर अशी भेटवस्तू आहे आणि याचे सुद्धा अनुभव तुम्हाला नक्की येतील. तुम्हाला सुद्धा मनाला खूप समाधान मिळेल. खूप प्रसन्न तुमच्या मनाला वाटेल की नाही, माझा जो काही सोबती आहे, माझ्या कुटुंबात जो काही व्यक्ती आहे, त्याला मी जे काही सगळं सांगत आहे ना, तो ब्रह्मांड नायक आहे. तो या विश्वाचा चालक पालक आहे. मग माझे प्रॉब्लेम्स तर त्यांच्यासाठी काय आहेत? काहीच नाही. ते माझे प्रॉब्लेम्स ते असेच सॉल्व्ह करतील. हा विश्वास आपल्याला येतो, हे समाधान आपल्याला मिळतं आणि खरंच आपले प्रॉब्लेम सुद्धा स्वामी असेच सॉल्व्ह करतात. तुम्हाला काही त्याची झुळूकही लागू देत नाही. तुम्हाला कोणतंही संकटही तुमच्यावर आलेलं तुम्हाला त्याची जाणीव सुद्धा होणार नाही. एवढे आपले स्वामी हे अशक्यही शक्य करणारे आहेत. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्या रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.